व्यसनाची झिंग काही वेळापुरताच मर्यादित असून आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याची झिंग बाळगली पाहिजे, असा सल्ला प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी पुणेकरांना दिला. पुणे शहर पोलीस आणि मुक्तांगण मित्र परिवाराच्या वतीने पोलीस मुख्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागरण मोहिमेच्या समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेचा समारोप पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अनिल अवचट, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहपोलीस आयुक्त संजीव सिंगल, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अनंत शिंदे, सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे या प्रसंगी उपस्थित होते. पाटेकर म्हणाले, व्यसने ही गरिबांच्या झोपडीपेक्षाही उच्चभ्रू समाजातूनच येतात. त्यामुळेच पुण्यालाही वसंत ढोबळेंसारख्यांची आवश्यकता असून या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यावर दडपण आणले जात असल्याचे मत व्यक्त करून पुण्याला वसंत ढोबळेंसारखा अधिकारी देण्याची विनंती नानाने यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, उच्चभ्रू समाजातील व्यसनाची झिंग उतरवण्याचे काम मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी केले. पोलीस आयुक्त अरुण पटनायक त्यांच्या पाठीशी उभे होते. ढोबळेंसारख्या अधिकाऱ्याला माझा कायम पाठिंबा आहे. पोलीस हा देखील माणूस आहे याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे. वाईट गोष्टींना विरोध करणे आवश्यक आहे. मी एक साध्या वेशातील पोलीस आहे. रस्त्याने चालताना काही वाईट दिसले तर विरोध करतो. घटनेनेच मला तो अधिकार दिला आहे. माझ्यात हिंमत आहे. वेळ आली तर मानगूट पकडून पोलिसांकडे नेऊ शकतो. राजकारणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सगळे पैशांच्या मागे लागले आहेत. पैशांसाठी भांडणे, एकमेकांची डोकीफोड चालली आहे. संवेदनाहीन आणि नतदृष्ट वृत्ती झाली आहे. प्रत्येकाला आरसे दिले पाहिजेत. समोरच्यांना शिव्या घालून काही मिळणार नाही. व्यसनाची झिंग काही वेळेपुरती असते. त्यापेक्षा आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याची झिंग बाळगली पाहिजे. बाबा आमटे यांना समाजसेवेची तर महात्मा गांधी यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची झिंग होती. समाजवादी पक्षात SM जोशी, मधु दंडवटे अशी समाजाबद्दल झिंग असलेली माणसे होती. जीवनात माध्यम मिळाल्यास व्यसनाची गरज भासत नाही. मुले व्यसनांच्या आहारी जाऊ नयेत ही जबाबदारी पालकांची असल्याचे मतही पाटकर यांनी व्यक्त केले. वनराईने पाहिलेली स्वप्ने गेल्या 25 वर्षात साकार झाली, अशी भावना वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया यांनी व्यक्त केली. वनराईचा वर्धापन दिन आणि रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगतेच्या निमित्ताने पोस्ट खात्याच्या वतीने वनराईचे विशेष पाकिट प्रसिद्ध करण्यात आले. याचे प्रकाशन डॉक्टर मोहन धारिया, कर्नल KC मिश्रा, अनिल कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. वनराईचे विश्वस्त नरेंद्र कुमार बसू यांनी आपले कल्याणीनगर येथील घर संस्थेला दान केले. महापौर वैशाली बनकर, वनराईचे सचिव श्रीराम गोमरकर, डॉक्टर विजय केळकर, वनराईचे विश्वस्त रवींद्र धारिया, रोहिदास मोरे, डॉक्टर KH संचेती यावेळी उपस्थित होते. यावेळी कुमार यांनी जालना जिल्ह्यातील 2 गावे विकासासाठी घेणार असल्याची माहिती दिली. डॉक्टर धारिया म्हणाले, झाडे लावणे, जमिनी विकसित करणे याबरोबरच खेड्यातील माणसांचा विकास हे देखील वनराईचे स्वप्न होते. ते स्वप्न 25 वर्षांमध्ये साकार झाले. पाणी अडवा पाणी जिरवा या प्रकल्पामुळे गावातील स्थलांतर कमी होऊन रोजगार गावातच उपलब्ध होत असून गावाचा विकास होतो. महाराष्ट्रात 6000 स्वयंसेवी संस्था वनराईला जोडल्या गेल्या आहेत. भारतात जी पडीक जमीन आहे तिच्यावर पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प राबवला तर रोजगारात नक्कीच वाढ होईल, असंही त्यांनी नमूद केले. तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सतीश शेट्टी यांना संरक्षण देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांचा खून झाला, असा आरोप माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी केला. शेट्टी खून प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर CBI कडून सध्या त्याचा फेर तपास करण्यात येत आहे. त्यातून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. आंधळकर यांच्यासह 10 जणांची पॉलिग्राफ चाचणी CBI कडून घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंधळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रामनाथ पोकळे यांच्यावर गंभीर आरोप केले. आंधळकर म्हणाले, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी हे त्यांच्या खुनाच्या घटनेपूर्वी 5 दिवस संरक्षण मिळावे म्हणून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये फेऱ्या मारत होते. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रताप दिवाळकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी त्यांना संरक्षण देण्यास टाळाटाळ केली. शेट्टी यांना पोलीस संरक्षण पुरवावे असा रिपोर्ट स्थानिक पोलीस ठाण्याने पाठवला होता.
खुनाच्या घटनेपूर्वी शेट्टी स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात फेऱ्या मारत होते. पोकळे यांनी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, त्यामुळेच खून झाल्याचा आरोप आंधळकरांनी केला आहे. सध्या परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे रामनाथ पोकळे हे ग्रामीणला अप्पर पोलीस अधीक्षक असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये वारंवार हस्तक्षेप करायचे. शिरूर येथील एका खून प्रकरणामध्ये त्यांनी विशेष रस घेतला होता. या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली आहे, असे आंधळकर यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सुशील कदम, सतीश शेट्टी यांचे चुलत भाऊ महेश शेट्टी, दिनेश शेट्टी यांच्या जबाबावरून सीबीआयने आपली पॉलिग्राफ टेस्ट घेतली. या प्रकरणातील खरे सत्य बाहेर आणायचे असेल तर त्या सर्वांचीही पॉलिग्राफ टेस्ट सीबीआयने घ्यावी, अशी मागणी करून आंधळकर म्हणाले. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, पोलीस निरीक्षक सुशील कदम, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून मला आणि माझ्या कुटुंबियांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पोलीस महासंचालकांकडे केली असल्याचेही आंधळकर यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुली नाहीशा करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जाहीर मागणी जनवादी सभेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी केली. साधना ट्रस्टच्या वतीने स्त्री भ्रूण हत्या रोखणार कोण? तंत्रज्ञान, वैद्यकीय व्यवसाय की स्त्रीवादी चळवळ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यात स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी निघालेल्या तंत्रज्ञानाचे निर्माते गिरीश लाड, जनवादी सभेच्या अध्यक्षा कॉम्रेड किरण मोघे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष पटवर्धन आदींनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते. मोघे म्हणाल्या, डॉक्टर, प्रशासन, राजकीय मंडळी यांच्या संगनमतामुळेच लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी होत नाही. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये लिंगनिदानाच्या प्रक्रियेतून 4,70,000 मुली नाहीशा करण्यात आल्या आहेत. समाजाबरोबरच शासनाला याचे काहीच गांभीर्य वाटत नाही. देशातील 2.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यात महाराष्ट्रात 40,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांची तीव्रता जास्त मानली गेली. त्याप्रमाणे स्त्री भ्रूण हत्येचे गांभीर्य लक्षात घेण्यात आले नाही. वाढती हुंडा पद्धती, शिक्षणाचे खाजगीकरण आणि वाढता खर्च, असुरक्षितता यामुळे मुलीला जन्मच द्यायला नको अशी मानसिकता समाजात निर्माण झाली आहे. नफेखोरी, सट्टे बाजाराला जास्त महत्त्व दिले जात असून महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जात नाही. लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे, असेही मोघे यांनी सांगितले. ज्या बातम्या येतात, ज्या पद्धतीने त्या येतात आणि जो सगळा फोकस आहे त्याचा हा पाहिला तर तो अतिशय चालाखीने पूर्णतः गर्भपात आणि MTP कायद्याकडे वळवला. महिला आंदोलनाची मला असं वाटतं भूमिका स्पष्ट आहे की आज MTP ऍक्ट जो आहे 1971चा, त्या कायद्याअंतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार जे काही गर्भपात आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे, तो आमचा अधिकार आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत आमच्याकडून या PCPNDTच्या निमित्ताने हिरावून घेतला जाऊ नये असं आम्हाला वाटतं. पण आम्हाला असं वाटतंय की PCPNDT कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये सरकारचं फार मोठं फेल्युअर आहे हे आता उघड झालेलं आहे आणि त्याच्यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आता संपूर्णतः लक्ष हे MTP कायद्याची अंमलबजावणी, त्याचं उल्लंघन याच्यावर फोकस होत आहे. म्हणजेच जे डॉक्टर्स लिंगनिदान करतात त्या डॉक्टरांवर फोकस ठेवायच्या ऐवजी जी स्त्री गर्भपात करायला जाते तिच्यावर तो फोकस येतोय. म्हणजे नेहमीप्रमाणे परत एकदा संबंध गुन्हेगार कोण तर बाई, गुन्हेगार कोण तर स्त्रीच ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं जातं. अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेचे उच्चाटन करू पाहणारे अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक रद्द करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक म्हणजे भारतातील धार्मिक जनता आणि संघटना यांच्या विरोधातील मोठे षडयंत्र आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली भारतीय संस्कृती, प्रथा, परंपरा आणि श्रद्धा यांना नष्ट करण्याचा डाव आहे. त्यामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेचेच उच्चाटन करू पाहणारे अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक रद्द करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
समितीचे पराग गोखले यांनी या मागणीसाठी आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन निवेदन दिले. देवधर्म न मानणाऱ्या काही नास्तिकवादी चळवळीशी संबंध असलेल्या अनिससारख्या संघटनांच्या दबावाखाली येऊन राज्य शासन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हे अधिनियम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला सर्व धार्मिक संघटना, संस्था, संप्रदाय यांचा विरोध आहे. हा कायदा नरबळी आणि अनिष्ट अघोरी प्रथा यांच्या निर्मूलनासाठी असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात या कायद्यातील कलमांमुळे सर्व धर्माच्या श्रद्धा, प्रथा आणि परंपरा मोडीत निघणार आहे. हे विधेयक धार्मिक बाबींवर बंदी आणणारे असल्याने सुधारणेसाठी हे विधेयक 2009 साली रद्द करण्यात आले. आता पुन्हा या विधेयकात आक्षेपार्ह कलमे जशीच्या तशीच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे अशी मागणी या समितीने केली आहे. केंद्र शासनाच्या प्रस्तावित विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी पुणे बार असोसिएशनने कामकाजावर बहिष्कार टाकला. केंद्र शासनाच्या प्रस्तावित उच्च शिक्षण आणि संशोधन विधेयक तसेच राष्ट्रीय संलग्नता नियमन विधेयकामुळे वकिलांच्या देशातील सर्वोच्च संस्थेचे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या अधिकारात कपात करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील वकिलांनी विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. विधेयकाचा निषेध करण्यासाठी 11 आणि 12 जुलै रोजी कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशनने घेतला आहे. उच्च शिक्षण आणि संशोधन विधेयक 2011 आणि उच्च शिक्षण संस्था संदर्भातील राष्ट्रीय संलग्नता नियमन विधेयक केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. यामुळे शैक्षणिक यंत्रणा आणि मूठभर लोकांच्या म्हणजे केंद्र शासनाच्या नामनिर्देशित व्यक्तीच्या हातात अधिकार जाणार आहेत. वकिलांचे हक्कही काढून घेऊन शासन नियंत्रित संस्थेत ते देण्यात येणार आहेत. यामुळे वकिलांचा ॲडव्होकेट ॲक्ट 1961च्या तरतुदींनाही अर्थ राहणार नाही. त्यामुळे त्याचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील वकील 11 आणि 12 जुलै रोजी कामकाजात सहभागी होणार नाहीत. त्या अनुषंगाने पुणे बार असोसिएशननेही काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयातील वकिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन 11 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. तसेच 12 जुलै रोजी दुपारी 1 वाजता न्यायालयातील आवारात धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने हायर एज्युकेशन आणि रिसर्च 2010 हे जे बिल होऊ घातलेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने HRDचे मिनिस्टर आहेत कपिल सिब्बल यांनी फार अट्टहास धरलेला आहे. आणि ते जे बिल होऊ घातलेलं आहे ते लिगल एज्युकेशनच्या ध्येय आणि स्फूर्तीच्या दृष्टीनं ते एकदम चुकीचं आहे की जेणेकरून ते बिल पास झाल्यानंतर वकील वर्गाला, आजपर्यंत वकील वर्ग असा आहे की हा अनसिक्युअर्ड आणि अनप्रोटेक्टेड क्लास या भारत देशामध्ये आहे. कारण शासन प्रत्येक वेळेस वकील वर्गाकडून अनेक अपेक्षा करत असतं, पण वकील वर्गासाठी शासनाने आजपर्यंत काही केलेलं नाही आहे. की जे एक वकील वर्गासाठी बिल पास करायचं असं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाने ठरवलेलं आहे, ते बिल इतके दिवस पेंडिंग आहे, पण त्याला सुद्धा अजून मान्यता दिलेली नाही की जेणेकरून वकील वर्गाला वयोवृद्ध झाल्यानंतर पेन्शनची सुविधा करता येईल आणि जे वेलफेअर फंडाचं आणि ज्युनियर वकील जे आहेत की त्यांना सुरुवातीचे 3 वर्षापर्यंत स्टायपेंड देण्याचा या दोन्हीही बार असोसिएशनचा आणि बार काउन्सिलचा मनोदय आहे. तर यासाठी सुद्धा अजून त्या बिलाला मान्यता दिलेली नाही आहे, ते पेंडिंगच ठेवलेलं आहे. त्यावर अनेक वेळा चर्चेसाठी बोलवलं तरी तसा काही प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु आता यामध्ये ही जी एज्युकेशनचं बिल येतं आहे तर ते जास्त करून जे तुमचं चार्टर्ड अकाउंटंट जे प्रोफेशनल आहेत त्यांनाही त्यातून त्यांनी वगळलेलं आहे. टॅक्सेशन प्रॅक्टिसवाले त्याच्यातून वगळलेले आहेत. त्या व्यवसाय किंवा त्या प्रोफेशनलबाबत ते जास्त नाही, पण लिगल एज्युकेशन आणि लिगल प्रोफेशन जे आहेत त्याबाबत त्याच्यावर जास्त त्यांनी हे केलेलं आहे. अशा प्रकारे ही जी हायर एज्युकेशन आणि रिसर्च 2010चं बिल आहे आणि त्याला रिलेटेड जी काही 3 बिलं आहेत तर ह्या सर्व बिलांना आमचा वकील वर्गाचा पूर्ण भारत देशातून विरोध आहे. त्यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडियाने ठराव पास केलेला आहे. 11 आणि 12 म्हणजे आज आणि उद्या पूर्ण देशामध्ये कोणतेही वकील वर्ग न्यायालयीन कामकाज करणार नाही, न्यायालयीन कामकाजामध्ये ते सहभाग घेणार नाही. आणि त्या केलेल्या बार काउन्सिल ऑफ इंडियाने केलेल्या आव्हानाला आणि ठरावाला आम्ही पूर्ण उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन कालच आमच्या पुणे बार असोसिएशननी जनरल बॉडी बोलून कॉल करून ठराव पास केलेला आहे. त्या ठरावाचं निवेदन आणि त्या ठरावाची कॉपीही प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना दिलेली आहे. आणि तसं जिल्हा न्यायाधीशांना सांगण्यात आलेलं आहे आमचा कोणताही वकील 2 दिवस न्यायालयात येऊन कोणतंही न्यायालयीन कामकाज करणार नाही व न्यायालयीन कामकाजामध्ये सहभागी होणार नाही.
अर्थक्रांती प्रस्तावासाठी महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन 12 जुलै रोजी एक्सेल सर्व्हिस सेंटर पेट्रोल पंप रांका ज्वेलर्स जवळ कर्वे रोड येथे करण्यात येणार आहे. आंदोलन प्रभाकर कोंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली केले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेली कर प्रणाली पूर्णतः रद्द करणे, सरकारी महसुलासाठी फक्त बँक व्यवहार कर हा सिंगल पॉइंट डिडक्शन टॅक्स लागू करणे, बँकेद्वारे होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर एका निश्चित प्रमाणात वजावट करणे, सध्या चलनात असलेल्या ₹50 पेक्षा जास्त दर्शनी मूल्य असलेल्या चलनाचे उच्चाटन करणे, रोखीच्या कुठल्याही व्यवहारावर बँक व्यवहार कर लागू असणार नाही, शासनाच्या काही विशिष्ट आर्थिक मर्यादेपर्यंतच रोखीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता द्यावी, या 5 प्रस्तावांच्या अंमलबजावणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या 5 प्रस्तावांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होणार असल्याचा दावा कोंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. या अर्थक्रांतीच्या 5 कलमी प्रस्तावांचे बिल संसदेत मांडण्याकरता खासदार सुरेश कलमाडी यांना निवेदन देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.